आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंची लायकी काय? उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर बावनकुळेंचा हल्लाबोल। ठाकरेंनी पुत्रप्रेमात आदित्य ठाकरेंना चोरून मंत्रिपद दिल्याचाही दावा। मुलाला पुढे आणण्यासाठी उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष त्यांना घरात कोंडून ठेवलं। मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचं आईचं प्लॅनिंग होतं। सदा सरवणकरांचा रश्मी ठाकरेंवर निशाणा। दिसात भोळ्या पण अतिशय कपटी अशा शब्दात केली टीका। भाजपचं खोटं बोल पण रेटून बोल असं चाललंय। उद्धव ठाकरे ठामपणे सांगतायत ते सत्य आहे आणि ते सत्य स्वीकारण्याची ताकद फडणवीसांमध्ये राहिली नाही। विनायक राऊतांची टीका। मोदींना गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही। सगळ्या गोष्टी गुजरातला नेताय, तुम्ही गुजरातला जा। उद्धव ठाकरे यांचा मोदींवर निशाणा। फडणवीसांचं पंतप्रधान बनण्याचं स्वप्न होतं। मोदी शहांनी फडणवीसांचे पंख छाटले। संजय राऊतांचा दावा। जळगाव विमानतळावर शरद पवारांची रोहिणी खडसेंसह पदाधिकाऱ्यांसोबत बंद दाराआड चर्चा। संतोष चौधरींसह कार्यकर्त्यांची नाराजी असल्याने चर्चा। भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी घेतले शरद पवारांचे आशीर्वाद। जळगाव विमानतळावर नड्डांच्या स्वागतासाठी आलेल्या वाघ यांनी घेतली पवारांची भेट। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचे चिरंजीव जय पवार महावीर जयंतीच्या मिरवणुकीनिमित्त एकत्र। सुळेंकडून जय पवारांची विचारपूस। केंद्राच्या निधीसाठी मोदींच्या विचारांचे खासदार निवडून गेले पाहिजे। विरोधी पक्षाचा खासदार निवडून गेल्यास विकास निधी आणू शकत नाही, अजित पवारांचं वक्तव्य।